मी सभागृहात येताना मला कोणीतरी सहज सांगितलं की उद्या हनुमान जयंती आहे. यशोमतीताई मुहूर्त चांगला साधलाय, कारण आज आम्ही इथे सगळे जे आलो ती थापाड्यांची, खोटारड्यांची, भ्रमाची लंका जाळण्यासाठी आलेलो. आजपर्यंत खूप झालं, खूप पाहिजे खेळ. हा मतदारसंघ तसा मी असं म्हणेन, अभिमानाने म्हणेन की शिवसेनेचा. आणि शिवसेनेचा हा 5 वेळा मतदारसंघ जिंकल्यानंतर मला यशोमतीताई म्हणाल की साहेब तुम्ही इकडे लढण्याची गरज नाही, तिकडे जे काय आहे आम्हीच त्यांचा बंदोबस्त करतो. म्हटलं करा. आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला प्रत्येक कट्टर शिवसैनिक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेमी, शिवसेनेचा प्रेमी मतदार हा कधीही गद्दाराला साथ देणार नाहीच आणि अपमानाचा सूट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण शिवसेना जे काही करते ते समोरून करते, मागून वार करणारी आमची औलाद नाहीये. तुम्हाला समोर या, आम्ही छातीवरती वार झेलणारे आणि छातीवरती समोरून वार करणारे आहोत. आणि म्हणून मी आज मुद्दामून आलो, एक मोठी जाहीर सभा घ्यावी असं माझ्या मनात देखील होतं. पण संध्याकाळची सभा ही एवढा आता वेळापत्रक घट्ट झाले की काही जमत नाहीये. आज संध्याकाळी तर मी वर्ध्याला सभेसाठी जातोय. काल बुलढाण्याची सभा झाली. पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये एक प्रचंड लाट दिसते. प्रचंड म्हणजे याचं वर्णनच करू शकत नाही. कदाचित अशी लाट ही आणीबाणीच्या नंतर आली असेल, जेव्हा तर आपण सगळे लहान होतो. पण त्याहीपेक्षा मोठी लाट आज देशामध्ये उसळले हे सगळ्यांना जाणवते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.